असतात. सुरेश काकांनी तिकीटा काढली. तू काय करतेस सुट्टीत? मी पण कोल्हापूरला जाणार होते ग, पण यावेळेस आंबे खूप आले. काय रे, दोघाच कुठे पळताय? काहीतरी भानगड केली वाटते. चल बघूया. चल. प्रसाद, सिद्धू, प्रसाद, हे सिद्धू. काय रे? दप्तराचं वजन जास्त झालं रे. पप्पा, आम्ही दोघींनी पण विहिरीत बघितला तर हा सिद्धेश आतल्या पायपाला धरून बाहेर येत होता. त्यात या माट्याला पवता येत नाही. याला काय झालं असतं तर या दोघांनी घेतली असती काय जबाबदारी. नाहीतर काय काका, वाडीत शिंपडा काढायला मोटार लावलेली. ह्याला शॉक लागला असता तर? अरे कलावती आईचं लक्ष म्हणून शॉक नाही लागला. वहिनी, तुमचा काहीतरी भलताच हा. अहो, आवली झाली ती कार्टी. ह्यांना काय बोलायची सोय आहे? ए गप ग छाया, कशाला मध्ये पडतीस ग? मेहंदी लावायचा वय झाला तुझा, तरी अजून अंगातली मस्ती काय कमी नाही झाले तुझे. अगं तू तर पोरा आहे. पोरा कसली, ढोर आहेत नुसती. नाही तर काय, एवढी मस्ती परीक्षा चालू असताना. सुट्टी पडल्यावर बघायलाच नको काय काय करतील. या पोरी एवढ्या चोवड्या का असतात रे? त्या पोरीचं मरू दे रे. माझ्या पप्पांची कधी बोला तुम्ही? बरे बाबा, आधी याच्यातून तर बाहेर पडूया. कशातून बाहेर पडूया? कशातून बाहेर पडूया? सुट्टी पडली की दुकानात बसायचं, समजलं ना? नाही तर कांद्याच्या माळाला लटकवीन. पप्पा, तुम्ही नेहमी आम्हालाच बोलता, त्या पोरींना कधीच बोलत नाही. हिला सांगा ना गव्हाच्या पोत्या उचलायला. काका, तुमच्या पुढ्यात उलटा बोलला. ए